नमस्कार मित्रांनो, ज्ञानराधा भाग 3. आज आम्ही जामखेडचे एक प्रतिष्ठित डॉक्टर आणि त्यांना आम्ही आज बोललो नेमकं ज्ञानराधाबद्दल, त्यांची काय अडचण, त्यांचे किती पैसे अडकलेले आहेत, त्यांना काय आश्वासन दिलं गेलं याबद्दलचा त्यांनी त्यांच्या परवानगीने आपण त्यांचं बोलणं रेकॉर्ड केलं होतं आणि त्यांचा ऑडिओ आपल्यासाठी आणतोय. हॅलो हॅलो. हा हॅलो. डॉक्टर राऊत का? हा बोलतोय. ज्ञानराधामध्ये तुमचे किती पैसे येतो? एक 5-5.5 लाख रुपये आहेत ना. अच्छा, तुमच्या जामखेडच्या एकंदरीत किती जणांचे पैसे असतील? बऱ्याच जणांचे पैसे असतात. आता मोजले नाही आपण एवढे, हा, पण अमाऊंट वाईज मोठमोठे अमाऊंट अडकलेले आहेत आमच्या लोकांच्या. अच्छा, तुम्ही ज्ञानराधामध्ये इन्व्हेस्ट करताना कोणत्या विश्वासावर इन्व्हेस्ट केलं होतं? विश्वास म्हणजे आता ते जे कर्मचारी, त्यांचं दररोजचा येणं जाणं आणि त्यांचा व्यवहार वगैरे सगळं बघून आणि त्यांच्याकडं कुठे साहेबांची बाकीचे उद्योगधंदे वगैरे नाही का, त्यामुळं थोडस विश्वासार्ह आहे बाबा संस्था असं वाटलं. बरं, अशा तुम्ही बँकेच्या कोणाच्या संबंधित कर्मचाऱ्याला जाऊन भेटलात का तुमच्या पैशाबद्दल? हो, आता ते ब्रँच मॅनेजर जे होते खांदे साहेब म्हणून होते इथं, तर ते खांदे साहेबांनी आपल्याला त्यावेळेस खूप आग्रह करून ते खाते वगैरे आरडीचे, एफडीचे खाते वगैरे एफडी करायला लावली त्यांनी पर्सनली भेटून मला. सुरुवातीपासून मी पतसंस्थेमध्ये कधी पैसे गुंतवत नाही, म्हणजे डोक्यातच नसतं कधी माझ्याही. पण त्या साहेबांमुळं आणि कर्मचारी आणि कुठे साहेबांच्या नावामुळं थोडस ते माझ्याकडनं आलं करण्यात व्यवहार त्या ठिकाणी. अच्छा, नाही, हे सगळं झाल्यानंतर 7 महिने झाले या सगळ्या गोष्टीला, त्याच्यानंतर तुम्ही संबंधित कोणत्या अधिकाऱ्याला वगैरे बोलला नाही? नाही, काही नाही. ते खांदे साहेबांचा फोनच बंद आहे आता 6 महिने झाले. खांदे म्हणजे मॅनेजर होते का तिथे? मॅनेजर जे होते त्यांचा टोटल फोन बंद आहे. बरं, शाखा चालू असते का तिथली? नाही, शाखा टोटल बंद आहे. मग कुठे साहेब काल एवढे मोठे प्रेस घेऊन बोलले ना शाखा सगळ्या चालू आहेत म्हणून? नाही, काल त्यांनी शाखा चालू केली, मी जाऊन आलो. तर त्या ठिकाणी त्यांनी दिलेले टोकन आम्हाला ते दाखवले त्यांना, तर ते म्हणले अजून 1 महिन्यानं तुम्ही या. आता ऑलरेडी माझं 4थ्या महिन्यातलं 2ऱ्या तारखेचं मला त्यांनी 2-4चं दिलं होतं टोकन दिलेलं आहे. चेक वगैरे काही दिलेत का तुमच्याकडे? नाही, काही नाही दिलेलं. चेक नाही, टोकन दिलेले, फक्त टोकन दिले 2. बरं, तुमच्या एफडीचं व्याज याच्याबद्दल काही बोलणं झालं का? नाही, काहीच नाही. त्या कर्मचाऱ्यांशी बोललो आम्ही, पण ते म्हणले तुमचं होऊन जाईल, पण अजून 1 महिना लागेल तुम्हाला. कधी भेटलात आपण त्यांना जाऊन? कालच. अजून 1 महिना लागेल. मग 21 तारीख दिली होती, त्याचं काय? हो, मग तोच आम्ही त्यांना प्रश्न विचारतोय की तुम्ही आम्हाला 21 तारखेला पैसे मिळतील सांगितलं होतं, तर त्याचं काय झालं? तर ते म्हणले की तुमच्या अगोदरच्या लोकांना दिले टोकन. पैसे दिलेत का टोकन दिलेत? नसते टोकन दिले. पैसे कोणाला दिलेत आता? कोणालाच पैसे मिळाले नाही. म्हणजे तुमच्या अगोदरचे टोकन मग ते तर तारखेनुसार दिले होते ना? हा, नाही, कोणालाच नाही मिळाले पैसे. तुमचं अर्चना कुठे किंवा स्वतः कुठे यांच्याशी बोलणं झालं का? नाही. त्यांच्याकडे आपला नंबरच, त्यांचा नंबरच आपल्याकडे नाही, तर कसं काय कॉन्टॅक्ट? नाही, मग काही ठिकाणी काय झालं, मॅनेजरनी त्यांच्याशी बोलणं करून घेतलं, सुरेश कुठे किंवा अर्चना कुठे यांच्या बरोबर. तसं तुमचं काय झालं? आम्ही जो एक ग्रुप तयार केलाय व्हॉट्सअपचा आमच्या इथले, आता जेवढे ठेवीदार आहोत आम्ही एवढ्यांचा, तर जेवढे सापडले तेवढे आम्ही ग्रुप तयार केला आणि मग त्या ग्रुपमध्ये अर्चना कुठे त्यांचा एक नंबर आहे त्यामध्ये. पण त्यांना जर फोन लावला पर्सनली तर ते बहुतेक अननोन नंबर येत असल्यामुळे ते घेत नसत आमचा. अच्छा, तर फोन काही ते उचलत नाहीत. कुठे साहेब पण फोन घेत नाही. त्या ग्रुपवर त्यांची काही प्रतिक्रिया असते का? हे असंच आलेलं असतं कुठेतरी, फेसबुकचं त्यांचे लिंक टाकलेली असते किंवा एखादा मेसेज असतो, घाबरू नका देऊ वगैरे घाबरू नका देऊ. आता 21 तारखेपर्यंत सगळेजण शांत बसले होते. ठीक आहे बाबा, 21 तारखेला होऊन जाईल. आता काही विचार वेगळा चाललाय. आता 21 तारीख होऊन गेली, आता तेच दररोज खल चाललाय ग्रुपवरती, काय करायचंय. मग तुम्हाला हे माहिती का माजलगावला केस झाली, हे माहिती आहे तुम्हाला? बीड मध्ये केस झाली. हो, त्याचे बातम्यांचे कात्रण वगैरे टाकतात ग्रुपवरती. आणि आता ते बऱ्याच जणांनी, आता लोकांचा जो हे होता म्हणजे एक थांबण्याचा किंवा त्यांचा अंत थोडक्यात जो बघण्यात आला,
त्यांच्या थांबण्याचा तो आता बहुतेक संपत आलाय असं वाटायला लागलं. तुम्ही जो ग्रुप बनवलाय त्याच्यामध्ये कोण लोक आहेत, म्हणजे रिटायर्ड पेन्शनवाले असे पण लोक सर्व आहेत? थरातले लोक आहेत, व्यापारी आहे, डॉक्टर आहे. पण तुमच्या ग्रुपमध्ये अशी काही चर्चा झाली की एखाद्याला हेल्थ इमर्जन्सी आली आहे, त्याच्याकडे पैसे नाहीयेत, किंवा एखाद्याच्या घरी लग्न आहे? आमच्यामधले 2 जण तर असेच म्हणजे टेन्शनमुळेच बहुतेक EMI बसला, अटॅक आला आणि त्यात ते 2 जण गेले बिचारे. बापरे. तर हे ज्या गोष्टी घडल्यात तर ह्याच्यामुळेच घडल्यात. कारण त्याच्या अगोदर एक 8 दिवस त्यातला एक माणूस अवसरे म्हणून एक होता, तर तो अवसरे आमच्या संपर्कातला होता. त्यांनी त्याच्या कारकिर्दीतल्या नोकरीच्या काळातले सर्व काही फंड काय असतील ते सगळे ग्रॅच्युटी वगैरे त्याची त्यांनी तिथं पैसे टाकले होते त्यांनी, आणि ते पैसे सगळे त्यांनी तिथे टाकले होते, जवळजवळ काहीतरी 30-35 लाख रुपये. आणि त्याचे मुलगा जो आहे तो पुण्याला आपला एक व्यवसाय करतोय कुठला तरी त्यांच्याच ह्याच्या काहीतरी समाजाचा. पण तो बिचारा, त्याला पण त्यांनी पैसे दिले नाहीत, ते मुलाला मागून सुद्धा त्यांनी दिले नाहीत पैसे त्या मुलाला. हे आजारी पडल्यावर पण? हो, म्हणजे दवाखान्यात ऍडमिट केल्यावर? हो. आणि नंतर मग हा स्वतः आजारी पडला, ह्याला पैसे नाही, काही नाही. रात्री इमर्जन्सी आला माझ्याकडं, सकाळी आम्ही त्याला नगरला पाठवलं. पेशंटची कंडिशन सिरियस होती. नंतर मग तो कळला आम्हाला 2 दिवसांनी पेशंट एक्सपायर झाला. मग त्याच्या घरच्यांनी काही नाही म्हणले का कोणी हे असं झालं म्हणून? कुठे जात नाही घरचे त्या दिवशी ते ज्यावेळेस झाली घटना त्यावेळेस हेच ओरडत होते, सांगत होते त्यांना की हे आमचं साहेबांनी टेन्शन घेतलं ते बँकेमुळेच. अच्छा, सांगत होते सगळ्यांना. आता तुमची पुढची व्यूहरचना काय या बाबतीत? आता ह्याच्यामध्ये बघूया आता काय होतंय. आता कायदेशीर बाबीतापासूनच पुढचा लढा उभा करावा लागणार आहे. अच्छा. जर त्यांनी नाहीच दिलं समजा आपल्याला पैशाची, आपली पूर्तता त्यांनी नाही केली, तर जे काही कायदेशीर बाबी आहेत त्याच्यापासून त्याच्यावरती ऍक्शन घेऊया असं सगळ्यांचं ठरलंय आता. अच्छा. चालेल, धन्यवाद डॉक्टर साहेब निवांत बोलल्याबद्दल. आपण ऐकलं या ऑडिओमध्ये डॉक्टरांनी सांगितलंय की त्यांचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप बनलाय ज्ञानरथाचा. त्या ग्रुपमध्ये कुठे मॅडम पण आहेत, त्या पण ते सगळे संदेश वाचतात, आणि त्याच्यानंतर ते काय ऑडिओ क्लिप, व्हिडिओ क्लिप, फेसबुक पेजेस वगैरे सगळं टाकून आम्ही किती ग्रेट, किंवा आम्ही किती योग्य, आम्ही किती चांगले, आम्ही किती प्रामाणिक हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत असं डॉक्टरच्या बोलण्यातून जाणवलं. त्यात एक गोष्ट जाणवली, 2 जणांचं आजारामुळं, म्हणजे त्या डॉक्टरने डॉक्टरी भाषेमध्ये जे सांगितलंय तो आजार म्हणजे हृदयाचा आजार, हार्ट फेल, हार्ट अटॅक, अशा गोष्टीमुळे 2 जणांचा मृत्यू झाला. त्यातल्या 1 जणाच्या मुलासाठी पण ट्रीटमेंटसाठी पैसे पाहिजे होते, त्याच्यासाठी विनंती याचना केल्या, पण ते त्यांना मिळालेले नाहीत. मी त्या डॉक्टरांना ही पण विनंती केली आहे की त्या संबंधित जे एक्सपायर झाले, वारले, त्यांच्या परिवाराशी मला बोलायचंय. इथं माणुसकी पण नको का? जर एखाद्याची हेल्थ बिघडून त्याच्यावर मृत्यूची वेळ येत असेल तर त्यावेळेस तुम्ही का नाही मदत करत?